नमस्कार. नमस्कार. आचल अवॉर्डमध्ये येऊन कसं वाटतंय? आजच्या विनर आहात तुम्ही. हो, थँक मॅम. आर्चर अवॉर्ड्स सीझन 3 2025 हे आपल्या स्त्रियांमध्ये ज्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांचे करिअरला ॲलिव्हेट म्हणजे एक उंच स्तरावर पोहोचवण्याचा प्लॅटफॉर्म आहे. हं, आणि त्या सगळ्या स्त्रियांना बघून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती त्यांचं जे यश आहे हं, त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना भेटून हं. एवढं सुंदर वाटतंय, कारण प्रत्येकामध्ये एक वेगवेगळी स्किल आहे की आणि ती अभ्यासायला पण मिळते आणि त्यांच्याद्वारे आपल्याला पण अजून आपलं काही कमी राहिलंय आणि ते ते कसं पूर्ण तपासता करावं येतंय, ते सुद्धा करून शिकायलाही मिळतंय. म्हणजे मिळतंय. असं बरं. नाही की आपण फक्त अवॉर्डच घेऊन हं, जातोय. हं, आपण इथून शिकून जातोय. त्याच्यासाठी आपल्यामध्ये काय कमतरता आहे आणि आपण आपल्या उद्योगाला कसं पुन्हा हं, त्याच्यामध्ये त्या साच्यामध्ये तयार करून नवीन करू शकतो, हं, कल्पना घेऊ शकतो, हं. हे शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे खूपच बरोबर. सुंदर आहे आणि प्रत्येक मॅनेजमेंट व्यवस्थापन सुंदर आहे. हं. जेवणाची पण जे काही त्यांनी साच्याबंद निर्मिती होती ती पण सुंदर आहे आणि इव्हेंट मॅडमने खूपच छान ऑर्गनाईज केलेलं होतं आमच्या अरे वाह! सर्वांसाठी, महिला दिनांसाठी. त्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू. ह्यूज इन्स्टिट्यूट अँड आर्ट ऑफ फाउंडेशन बद्दल काय सांगाल? मॅडम, द युज इन्स्टिट्यूट मधला जो युज आहे ना, त्याला म्हणतात योगा. ते संस्कृत वर्ड्स आहे. युनियन ऑफ बॉडी, माइंड अँड सोल हं, ह्याच्यामध्येच आपण समजू शकतो की ते एक आरोग्याशी क्षेत्राशी निगडीत आहे. हं, आर्ट ऑफ फाउंडेशन मीन्स युनिव्हर्सल आर्ट ऑफ फाउंडेशन म्हणजे सर्व युनिव्हर्सल ज्याच्यामध्ये आपण आर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स, आपण स्किल्स देतो हं, सोसायटीमध्ये, हं, सगळ्यांना शिकण्याची संधी देतो आणि त्याद्वारे सर्वांना एक चांगल्या पर्सनॅलिटीमध्ये तयार करतो. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना संधी देऊन पुढे हं, आणतो. जसं माझं क्षेत्र युज इन्स्टिट्यूट आहे आरोग्याशी, तर मी इंडस्ट्रियल, पुन्हा इंटरनॅशनल फॉर्म्स, हं, स्कूल, कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्फन्समध्ये सोशल वर्कर म्हणून इतर ठिकाणी नॉन कमर्शियल, कमर्शियल्स बेसिसवरती पण मी काम करते. त्याच्यातून मिळणारं आर्थिक उत्पन्न सुद्धा आणि फ्रीमध्ये सोशल वर्क सुद्धा, या दोघांचाही मी अनुभव इथे घेते आणि त्याद्वारे कार्य करत राहते. आणि याद्वारे आपल्याला आपलं आरोग्य कसं चांगलं राहील, पुन्हा डिझीज फ्री कसं राहील, विदाऊट मेडिसिन तुम्ही ऑन द स्पॉट कसं आपल्या जागीच एक्सरसाइज करून, योगा करून, प्राणायाम, मेडिटेशन करून आपलं जे मानसिक स्वास्थ्य अचीव्हमेंट कराल आणि त्याद्वारे तुमचं सक्सेस मिळाल्यानंतर गोलकडे कसे पोहोचाल. हं. कारण तुमचं जर शरीर चांगलं असेल तर मन चांगलं आहे. मन चांगलं असेल तर तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे आणि तुमचे सोशल कॉन्टॅक्ट चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल की तुमच्या एम्सपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. पण शारीरिक, मानसिक स्थिती आणि आध्यात्मिक स्थिती आपली चांगली असणं महत्त्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. कार्य मी करते. व्हेरी तुमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी काय बदल घडवू इच्छिता? आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे आम्ही कार्य करतोय, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राखण्याचं म्हणजे निरोगी जीवनशैली, म्हणजे तणावविरहित हं, जीवनशैली हं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात आरोग्यासंबंधी बरोबर. किंवा काही पोश्चर्स असतात किंवा हं, आपल्याला डिसिप्लिन माहिती नाही, आपण सकाळी उठणं, लवकर झोपणं, हं, का हं. पण किती वेळामध्ये खायचं, आपलं डाएट कसं ठेवायचं, मार्गदर्शन, काउन्सिलिंग जे सगळं आम्ही देतो, त्याद्वारे त्यांचं जे काही पूर्ण जीवनशैलीमध्ये बदल करतो, ते बरोबर. समाजासाठी आम्ही काउन्सिलिंग करत असतो, हं, समुपदेशन करतो. त्याच्यामुळे मग त्यांना जी फॉल्टी लाईफस्टाईल आहे, ती अचीव्हमेंट आणि बदल करण्यात फार वाव मिळतो. हं, त्यामुळे सोसायटीमध्ये भारताच्या ह्या योगदानमध्ये पूर्णपणे आम्ही हा पार्टिसिपेंट केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व, हं, डेव्हलपमेंट आणि आत्मविश्वास देण्याचा आणि सकारात्मकपणे पुन्हा त्यांच्यासाठी उभं राहण्याची जी काही क्षमता असते ती हं. मिळवून देतो. तुमच्या अनुभवातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? माझा अनुभव असा आहे की तुम्ही म्हणजे सगळंच करता जीवनामध्ये. बरोबर. तुमच्या ॲक्टिव्हिटी करतात, तुम्ही शिकता, तुमचं करिअर बनवतात. पुढे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अजून काही उंचावण्यासाठी प्रयत्न करतात. हे सगळं करत असताना तुमचं शरीर कितपर्यंत साथ देत आहे आणि काय ठीक आहे का? किंवा बरं आहे का? निरोगी आहे का? ते विसरणं म्हणजे फार चुकीचं आहे. हं, याच्यासाठी डिसिप्लिन लाईफमध्ये एक 10 मिनिटं तुम्ही एक्सरसाइज करा, कोणताही करा, वॉकिंग करा, तुम्ही हं. योगा करा, प्राणायाम करा. मग मानसिक संतुलनमध्ये इमोशनल बॅलन्स, भावनिकदृष्ट्या कधी-कधी तुमच्याकडून चुका होतात. राग कंट्रोल राहत नाही, नियंत्रण राहत नाही. बरोबर. त्याच्यासाठी काही मेडिटेशन, प्राणायाम, ब्रीथिंग एक्सरसाइज करा हं, आणि हं, वजन कंट्रोलमध्ये ठेवा. आहार 20% आहाराचं फार योगदान आहे आपल्या जीवनशैलीमध्ये. हं. तोही चांगला घ्या. चांगली फळं, भाज्या हे सर्व खा आणि झोप पुरेशी घ्या, पाणी भरपूर प्या आणि याच्याद्वारे तुमची जीवनशैली चांगली बनवा आणि निरोगी बनवा आणि तुमच्या जे काही कार्यामध्ये आहे ह्याचा पूर्ण भाग
घेऊनच पुढे चला. फक्त काम, एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि करिअर क्षेत्र याच्याकडे पाहू नका. आपलं आरोग्य पण महत्वाचं आहे महत्वाचं. तिथे. आणि ते कसं करता येईल ते मी सांगितलंय. 5 ते 10 मिनिटापासून सुरुवात करा. बरोबर. नाही ना बरोबर. असं. अगदीच सगळं प्लॅन केलं आणि ते होत नाही. हो. त्यामुळे थोड्यापासून सुरू करायचं. सुरुवात करायची. जिथे आहे तिथेच आपण उठलं, तिथून बसलं, सुरुवात. शांत. त्याला म्हणतात बरोबर. मेडिटेशन. येस. तुम्ही बाहेर जातात किंवा तुम्ही तुमच्या सिटिंग पोस्चरमध्ये आहात, काही हो. पायाची एक्सरसाइज करा. लगेचच तुम्हाला तिथे थोडंसं शिरा मोकळ्या होतात. मसल्स जे स्ट्रेसमध्ये असतात तणाव विरहित होतात म्हणजे. आणि बरोबर. कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये गेलं तर डोळे बंद करून बसले तर तुमची 80% एनर्जी ही वाचवू शकता तुम्ही. आणि चेअर आहे, डेस्क योगा आहे, त्याचा प्रॉप म्हणून उपयोग करा. उठलं बसलं, किचन आहे त्याचा प्रॉप म्हणून उपयोग करा. वॉल एक्सरसाइज आहे, तिथे तुम्हाला वेळ नाही मिळत ना, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून करू. अगदी फोनवर बोलताय तर बरोबर. काही थोडंसं हिल्स अप अँड डाऊन करा. खूपच सुंदर अशा ऍक्टिव्हिटी आहेत छोट्या टर्ममध्ये करून तुमचं शरीर मन स्वस्थ ठेवण्यासाठी त्याचा तुम्ही जीवनात अंमलात आणा. हे माझं. कारण की कोरोना नंतर असा फेज आलेला आहे, एक डिझास्टर, की त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं आरोग्य हम्म. हे आहे ते ढासळवलेलं आहे. जर ब्रीदिंग एक्सरसाइज, योगा हे जर असतं त्यावेळी तुम्ही करत असतात. कारण बाहेरच्या देशामध्ये पहिलं उठलं की मूळ जिम्नॅशियममध्ये हा. त्याला बरोबर. हे मिळतं. आणि महत्व तिथे आहे. आणि तिथे टाइम मॅनेजमेंट पण आहे. तर आहे. हे सगळं जर बरोबर. तुम्ही केलं तर व्यवस्थित तुमचं छान 100 Health पर्यंत राहू लाईफ शकते. स्पाईन वाढू शकतो वाढू आणि शकते. एन्जॉय करू शकता लाईफमध्ये आनंदीपणे. सकारात्मकता खूप महत्वाची आहे आपल्या महत्वाची. जीवनामध्ये. येस. त्याच्याबद्दल काय सांगा? सकारात्मकतेसाठीच आपल्याला असं काही ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात की ज्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी येता कामा नये. तेच आहे की आपल्याला एक्सरसाइज पार्ट घ्यायचं आहे, डाएट चांगला ठेवायचा आहे. कारण आपण आतून जे आहारातून घेतो हम्म. तेच आपल्या त्याचा परिणाम शरीरावरती होतो. हम्म. म्हणजे त्या पॉझिटिव्ह गोष्टीच घ्यायला पाहिजे. जर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट गेलात, जसं नेचर आहे, सकाळी उठतो आपण, सूर्योदय उगवतो, सूर्यास्तापूर्वी आपलं जे काही ऍक्टिव्हिटी संपवून व्यवस्थित आपण पॅकअप केलं हम्म. तर आपलं शरीर चांगलंच राहतं. त्याच्या अगेन्स्ट गेला तर शरीर तुमचं नेचरच्या अगेन्स्ट ते कार्य करतं आणि त्याचा रिझल्ट देतो, परिणाम. मग तो चांगलाही असू शकतो, वाईटही असू वाईटही शकतो. असू शकतं. त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्हनेससाठी ह्या सगळ्या स्किल ज्या सांगितल्या, शारीरिक व्यायाम, तुमचं डाएट, पाणी पिणं, फ्रुट्स खाणं, व्हेजिटेबल्स आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी रिक्रिएशन आणि त्या ऍक्टिव्हिटी त्या हे सतत सगळं खूप महत्वाचं. घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करा. हॉबीज डेव्हलप करा. तुमची रिलेशनशिपमध्ये जे तुम्ही मैत्री करता किंवा जे रिलेशनशिपमध्ये असतात त्याच्यामध्ये कुठले चांगले आहेत, कुठल्या वाईट आहेत, त्या गोष्टी आपल्याला सोडून सांभाळून गेलात तर ती पॉझिटिव्हनेस नक्की येते. असं आहे. बरोबर. बिझनेस स्टार्ट करताना खूप सारा स्ट्रगल असतो लाईफमध्ये. येस. एका सर्टन पिरियड पर्यंत येईपर्यंत बरंच प्रवास केलेला असतो. हो. तर पुढे फ्युचरसाठी काय प्लॅन आहे? स्ट्रगलवरून सांगितलं तर मॅडम, आमचा जो हा बिझनेस आहे, व्यवसाय, याच्यामध्ये आम्ही पैसे कमवतोही आणि लोकांना त्याच्यामध्ये कमवण्याची संधीही देतो. आणि जर आम्हाला मोक्ष म्हणजे आपल्याला आमच्या कार्यातून काही लोकांना फ्री करायचं असेल तर ती फ्री सोय पण आम्ही देतो. त्याच्यामुळे कसं ह्याच्यामध्ये खूप जणांना संधी असं आहे की वयाची मर्यादा नाही. तुम्ही कोणत्याही वयामध्ये चालू करता. त्याच्यामुळे ह्या संधी, यश किंवा अनसक्सेसफुल असं स्टोरी राहत नाही. आपणही शिकतो, दुसरेही शिकतो. फ्युचर प्लॅनिंग असं आहे की आम्ही जास्तीत जास्त माझा हा व्यवसाय राष्ट्रीय लेवलवरती पोहोचावा. आता आपल्या देशभरमध्ये तर आहेच, मुंबईत तर आहेच, आंतरराष्ट्रीय लेवलवरती पण अजून मला घेऊन जायचं. पण आमची जी इन्स्टिट्यूट आहे, योगा इन्स्टिट्यूट, ती इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मचीच आहे. त्यामुळे त्याद्वारे आम्ही बाहेर जातच राहतो आणि आपल्या भारताला ब्रँड करत राहतो तिथे की आपण अशा प्रकारे लोकांची सेवा करून त्यांना आरोग्यातून मुक्त म्हणजे निरोगी ठेवण्याचं हे कला देतो त्यामुळे. तर अजून स्टुडिओ आहे, त्याचं ओपनिंग चालू आहे माझं. खूप जणांना टीम वर्कमध्ये तुमच्या कार्याबरोबरच या सोशल ॲक्टमध्ये पण ह्या शिकवा आणि तुम्ही सोशल वर्क पण करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद पण मिळेल, एक हॅपीनेस पण मिळेल. कारण हे काम करून करण्यासारखं क्षेत्र आहे मॅडम. ते कोणी कोणत्या वयामध्ये करू शकतं असं आहे. त्यामुळे हे मला क्षेत्र आवडतं आणि इतरांना पण आवडेल असं आहे. खूप महत्वाची माहिती दिली. खूप छान वाटलं ऐकून. अजून पुढे बरंच ऐकायला आवडेल आम्हाला. याच्यामध्ये वास्ट आहे की न संपण्यासारखा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.